7वीच्या विद्यार्थ्यानं वर्गातल्या मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। विद्यार्थ्यानं प्रगती पुस्तकावर खोटी सही केली, वडिलांची खोटी सही केल्याची बाब विद्यार्थिनीनं शिक्षकांना सांगितली। याचा राग मनात धरून विद्यार्थ्यानं मुलीच्या हत्येची चक्क सुपारी दिली आहे। या प्रकरणी दौंड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला। या प्रकरणामुळे आता सुपारी देणं घेणं चक्क 7वीच्या वर्गापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। बघूया। सातवीच्या विद्यार्थ्यानं दिली वर्गमैत्रिणीची सुपारी। शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या रागातून सुपारीचा प्लॅन। बाल गुन्हेगारीचं पालक आणि पोलिसांसमोर आव्हान। सुपारी देऊन हत्या घडवून आणणं आणि हल्ला घडवून आणणं या गोष्टी नेहमीच्याच झाल्या। वर्तमानपत्रात, टीव्हीवर हे आपण ऐकत असतो, पाहत असतो। वाढत्या गुन्हेगारीचा आता बालमनावरही खोलवर परिणाम झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। दौंड शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत 7वीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानं त्याच्याच वर्गातील मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना उजेडात आली आहे। संबंधित मुलगा आणि मुलगी 7वीच्या वर्गात शिकतात। मुलानं प्रगती पुस्तकावर वडिलांची खोटी सही केली। खोट्या सहीची बाब वर्गातील मुलीला माहिती झाली। मुलीनं त्याची तक्रार शिक्षकांकडे केली। मुलीनं तक्रार केल्याचा राग विद्यार्थ्याला आला। त्यानं सोबत शिकणाऱ्या मुलांना मुलीची सुपारी दिली। मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करावी असं त्यानं सांगितलं। या प्रकरणी दौंड पोलिसात तक्रार दाखल झालीय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू केलाय। ते तुम्ही म्हणता त्या पद्धतीचंच ते प्रकरण आहे, पण यामध्ये ती संस्था किंवा शाळा आणि जे मुलं आहेत ते 7वीच्या वर्गात शिकणारे, वय वर्ष 12, 13, 14 या वयोगटातली ती मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये झालेला जो कन्व्हर्सेशन संवाद आहे त्या अनुषंगानं ते ऍक्च्युअली झालंय का नाही याचा तपास करणं चालू आहे। जशी फिर्याद पोलीस स्टेशनला मिळालेली आहे त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून पुढला तपास करत आहे। गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बालमनावर विपरीत परिणाम करतायत। तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जाते, पण शाळेत ते काय करतात, काय विचार करतात, कुणाशी बोलतात यावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे। शाळकरी मुलांपर्यंत सुपारीचं लोण पोहोचल्यानं पालक वर्गानं अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे। जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, दौंड।